माझ्या आईच्या सहेली आमच्या घरी आल्या तेव्हा मी त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. त्यांच्यासोबत त्यांचा 25 वर्षांचा तरुण मुलगा देखील होता. आईने मला समजावले की बेटा ही माझी बालपणीची सहेली आहे. त्यांचा पती अपघातात गेले आहेत आणि ते आपल्या मुलाच्या आधारावर जगतात. आमचे वडीलही अपघातात गेले होते. मी आणि मावशीचा मुलगा माझ्या खोलीत अभ्यास करत होती. खोलीचा दरवाजा अभ्यास करत होतो. उघडा होता. बाहेर आई आणि तिची सहेली खुर्च्या घालून बसल्या होत्या आणि गप्पा मारत होत्या. त्या सांगत होत्या की पती गेल्यापासून त्यांना काही सुख मिळत नाही. आई म्हणाली की कोणी त्यांना घासी टाकत नाही, काही सुख मिळत नाही. काय करायचे, जेवढे नशिबात आहे तेवढेच होईल. मावशी अनेक दिवसांसाठी आल्या होत्या. त्यांचा मुलगा बाहेर अभ्यास करत होता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आला होता. आईने त्यांना खास आमंत्रण दिले होते. आईने माझी ओळख करून दिली आणि सांगितले की ही माझी बालपणीची सहेली आहे आणि त्यांचा पती तीही अपघातात गेले आहेत, जसे तुझे वडील. मी म्हणालो हो. त्यांचे वडीलही खूप चांगले माणूस होते, जसे तुझे वडील. असे वडील सगळ्यांना हवे असतात, पण निसर्गाला ते मान्य नव्हते. मग मी आईला म्हणालो, आई तुम्ही दोघी सहेली गप्पा मारा. मी आणि मावशीचा मुलगा आमच्या खोलीत जाऊन अभ्यास करू. आई म्हणाली, ठीक आहे, तुम्ही दोघे जाऊन वाचा. आम्ही खोलीत गेलो. तिथे मी त्याला म्हणालो, यार तुझी आई विधवा सारखी दिसत नाही. तुझी आई तर खरोखर खूप गोलमटोल आणि सुंदर आहे. आजकाल अशा मुलीही मिळत नाहीत. त्याने हसून म्हणाला, अरे यार तुझी आईही कमी नाही. तुझी आई ही एकदम नंबर 1 आहे. तुला कधी तुझ्या आईला मागून पाहिले आहे का? आम्ही दोघे हसले आणि म्हणालो की दोन्ही आई जबरदस्तात लागलो. बाहेर मम्मी गप्पा मारत होत्या की पती गेल्यावर काही सुख मिळत नाही. मूल मोठा झाला आहे म्हणून कोणाशी बोलणेही कठीण आहे. जर मोठा कळले तर घरात मोठा झगडा होईल. मावशी म्हणाली, यार मी तर माझ्या मुलाशी सगळ्या गप्पा शेअर करते. आईने आश्चर्याने विचारले, कशा गप्पा? अशा गप्पाही करतेस? तिने म्हणाले, नाही यार असे काही नाही, पण मी त्याच्याशी खुलेआम बोलते. आई म्हणाली, मग तू आपल्या मुलाशी बोलून मन बहलावतेस. तिने म्हणाले, हो असेच, कारण दुसऱ्या कोणाशी बोलू तर मुलाला कळेल आणि मोठी तक्रार होईल. आम्ही दोघे कान लावून ऐकत होतो आणि आमच्यात बोलत होतो की इतक्या जुनी सहेली आहेत आणि सगळे शेअर करतात. मग आई म्हणाली, तू हे सगळे आपल्या मुलाशी शेअर करतेस. अशाच गप्पा मारत राहा. थोड्या वेळाने आई म्हणाली, एक गोष्ट सांगू, घराची गोष्ट घरातच ठेवू. तू आज तुझा मुलगा माझ्याकडे झोपायला पाठव आणि माझा मुलगा तू घेऊन जा. ही गोष्ट आम्ही दोघांनी स्पष्ट ऐकून घेतली. आम्ही हात मिळवून म्हणालो, आज तर गोष्ट बनू शकते. आई म्हणाली, माझा मुलगा असा आहे, त्याला प्रेमाने समजावून घेऊन जा. मग तू स्वतः त्याला मनाव. त्याचा मूड बनेल आणि तुला पूर्ण सुख मिळेल. मावशी म्हणाली, माझा मुलगा तर असा नाही. जर तू त्याच्यासमोर अर्धे कपडे घातलेस, तर तो स्वतः तुझ्याकडे आकर्षित होईल. आई म्हणाली, काय तू आपल्या मुलासमोर अर्धे कपडे घालतेस? तिने म्हणाले, हो हे तर माझ्यासाठी सामान्य आहे. आई म्हणाली, चल ठीक आहे. 20 वर्षे झाली आहेत आणि आम्हाला आजपर्यंत खुशी मिळाली नाही. आज तू माझा मुलगा घेऊन जा आणि मी तुझा मुलगा आत घेऊन जाते. डील झाली. आम्ही दोघांनी हे ऐकून खूप आनंद अनुभवला. आम्हाला वाटले की इतकी मजेदार मुलगी दुसरी कोणी नसेल जितक्या आमच्या आई आहेत. नंतर गोलमटोल लट्टूसारखा आणि गुलाबी चेहरा झाला होता. मी म्हणालो, कसर राहू देऊ नकोस. इतकी मजा आयुष्यात कधी मिळाली नाही आणि धोकाही नाही. त्याने म्हणाले, हो यार खरी गोष्ट आहे. मी म्हणालो, मला तर आजपर्यंत अशी घटना पाहायला मिळाली नाही. त्याने म्हणाले, मला तर अशा गोष्टींचे दर्शनही झाले नाही. फक्त आईबरोबर गप्पा होत्या. संध्याकाळी जेवणाच्या वेळी आई म्हणाली, बेटा आज तू तुझ्या मावशीबरोबर झोपायला जा. तिचा मुलगा माझ्याकडे झोपेल. आम्हाला पाहायचे आहे की मुलगा आपल्या मावशीबरोबर किती प्रेम करतो. आम्हाला माहीत होते. आम्ही म्हणालो, ठीक आहे. जेवणानंतर मम्मींनी सांगितले, तुम्ही दोघे तुमच्या खोलीत जा. आम्हीशी मम्मी बाथरूममध्ये न्हायला गेल्या. आईने पा पातळ नवीन मॅक्सी घातली होती, ज्यातून आतले साफ दिसत होते. आम्ही खोलीत होतो. न्हाऊन पाण्याचे थेंब शरीरावर होते. मावशी माझ्या खोलीत आल्या. मी हिरवी लाईट लावून ठेवली होती. त्यांचे शरीर हिरव्या लाईटमध्ये असं चमकत होते, जसं कोळशाच्या खाणीत हिरा चमकतो. त्या माझ्या पलंगावर येऊन बसल्या. मी म्हणालो, मावशीजी हे काय कपडे घालून आलात? त्या म्हणाल्या, बेटा खूप उष्णता आहे. न्हाऊन झाल्यावर हलके कपडे घालावे लागतात. मला समजले की त्यांचा मूड खरोखर चालू आहे. दुसऱ्या खोलीतून आवाज येत होता. मी विचारले, मावशीजी आत काय चालू आहे? त्या म्हणाल्या, तुझी आई माझ्या मुलाला वाचन शिकवत आहे. कान धरून शिकवत आहे, कारण तो शैतानी करतो. मला माहीत होते, त्यामुळे मी हसून पडलो. मी म्हणालो, मावशीजी वाचनात तर मीही हरतो.
त्या म्हणाल्या, "आज मी तुलाही सुधारून देईन." त्या मला गळ्यात हात घालून पलंगावर खेचून घेतल्या आणि आम्ही खूप मस्ती केली. मग त्या म्हणाल्या, "आता तुला सगळे समजले असेल, आता तू वाचनात तेज झाला आहेस ना?" मी म्हणालो, "हो मावशीजी, आता मी खूप तेज झालो आहे." सकाळी 8 वाजता आम्ही खोलीतून बाहेर आलो आणि बाथरूममध्ये न्हायला गेलो. न्हाताना मी विचारले, "भाई तुझी रात्र कशी होती? काय काम झाले?" त्याने म्हणाले, "यार खूप चांगली होती. भरपूर मस्ती आली." न्हाऊन फ्रेश होऊन आम्ही नाश्त्यासाठी टेबलावर आलो. मम्मींनीही न्हाऊन नाश्ता केला. नाश्ता केल्यावर आई म्हणाली, "बेटा तू तुझ्या खोलीत जाऊन वाच. मी आणि तुझी मावशी गप्पा मारू. तुझी मावशी 2 दिवसात घरी जाईल." जसे काल होते तसे मम्मींनी खोलीसमोर खुर्च्या घातल्या होत्या आणि गेटचा दरवाजा अर्धा बंद केला होता, जेणेकरून आम्हाला त्या दिसणार नाहीत पण आम्ही ऐकू शकू. जसे त्या बोलू लागल्या तसे आम्ही दोघे गेटजवळ आलो. मम्मी बोलत होत्या, "कसं वाटलं माझ्या मुलाचं?" मावशी म्हणाली, "तुझ्या मुलाने तर खूप मस्ती केली." माझ्या पतीनेही इतकी मस्ती केली नव्हती. आई म्हणाली, "आता माझ्या मुलाचं सांग." मावशी म्हणाली, "तू तर आधीपासूनच आपल्या मुलाला बिघडवून ठेवलं होतं. त्याने मला खूप त्रास दिला." दोघी हसत होत्या आणि खुश होत्या. त्या म्हणाल्या, "आता 2-4 दिवस इथे राहू. खूप मस्ती व्हावी अशी इच्छा आहे आणि पुढच्या उन्हाळ्यातही आम्ही तुझ्याबरोबर येऊ, कारण इथे चांगला वेळ जातो आणि मस्ती येते." आम्ही गेट उघडून बाहेर आलो आणि त्यांच्याशी बोललो. मी त्याच्या आईला म्हणालो, की आम्ही परसो जाऊ. मग आम्ही पुन्हा खोलीत गेलो. मी त्याच्या आईला हाताने पकडून माझ्या खोलीत नेलो आणि माझ्या मित्राने माझ्या आईला आपल्या खोलीत नेलो. अर्ध्या तासानंतर आम्ही बाहेर आलो. मम्मी म्हणाल्या, "मुलं खूप चांगलं करत आहेत आणि मस्ती येत आहे." हे 2 दिवस चालू राहिले. मग मावशी म्हणाली, "यार आपण जे करत आहोत ते बिलकुल बरोबर नाही. हे चुकीचं आहे. आता या मना समजावून सांगून हे सगळं बंद करूया." आईलाही हे समजलं. त्या दोघींनी आम्हाला समजावून सांगितलं आणि सांगितलं, की आजपासून अशी कोणतीही हरकत होणार नाही. आमचा संबंध आधीसारखाच चालेल. आम्ही दोघांनीही मान्य केलं. त्या दिवसापासून आम्ही सर्वजण आपल्या नातेसंबंधांना योग्य मर्यादा ठेवून चालवू लागलो. एकटेपणामुळे घेतलेले चुकीचे निर्णय नंतर पश्चात्ताप करायला लावतात. आम्ही या अनुभवातून शिकलो की नात्यांमध्ये आदर आणि सीमा जपणे हेच खरे आहे आणि काही रेषा कधीही ओलांडता कामा नयेत.